आज आपण बनवणार आहोत भाजलेल्या पोह्यांचा चिवडा. त्यासाठी आपल्याला लागणारे शेंगदाणे, भाजकी डाळ, ठेचलेला लसूण, जिरे, मोहरी, काप केलेले खोबरे, पांढरे तीळ, चिवडा मसाला आणि मिरची पावडर, मीठ आणि हे भाजलेले पोहे. आता आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे, ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं जेणेकरून शेंगदाण्याला आपल्या चव येते. आता हे शेंगदाणे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये आता भाजलेली डाळ थोडीशी तळून घ्यायची. अशा पद्धतीने ती सुद्धा काढून घ्यायची. आता खोबरे तळून घ्यायचं त्याच पद्धतीने. ते असं ब्राऊन होईपर्यंत तळायचं. ते पण एका ह्याच्यामध्ये काढायचं. आणि आता लसूण सुद्धा तळून घ्यायचं आपल्याला. कढीपत्ता सुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे. आता जिरे, मोहरी आणि पांढरे तीळ मिक्स करून तेलामध्ये तळायचे. आता त्यामध्येच आपलं जे लाल तिखट आहे ते तळून घ्यायचं आणि आपला चिवडा मसाला देखील तळून घ्यायचा छान. अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपण जे जे पदार्थ तळून घेतलेले ते आपण भाजलेले पोह्यामध्ये टाकूयात. सेम आपण भाजलेले मसाले जे आहेत ते सुद्धा आपण या पोह्यामध्ये टाकून घेऊयात. अशा पद्धतीने आता ते मिक्स करायचं आहे आपल्याला. छान सगळं एकजीव झालं पाहिजे. हे मिक्स करताना थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. हाताने देखील हे मिक्स करायचं थोडं थंड झाल्यानंतर. अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं. यामध्ये आपल्याला थोडीशी पिठी साखर घालायची, त्यामुळे चिवड्याला खूप छान टेस्ट येते. ते सुद्धा आपण मिक्स करून घेऊयात आणि आता सर्व करून घेऊयात आपला चिवडा. हा झाला आपला चिवडा तयार, खमंग आणि खुसखुशीत असा. हॅपी दिवाळी टू ऑल.